Hello students, you are welcome in the lecture number 6 for a chapter of some basic concepts of chemistry. In the last lecture, that is lecture number 5, we have seen the concept of atomic mass and average atomic mass. We know what is atomic mass. Atomic mass is nothing but the 1/12 mass of one atom of carbon 12. Since mass of one atom is very small, practically it is impossible to measure it. Therefore, standard is developed in the year 1961. And using that standard, instead of measuring the mass, atomic mass in gram, it is measured in terms of atomic mass unit that we have studied. And one atomic mass unit is nothing but the 1/12 mass of one atom of carbon 12 isotope. So how the mass of one atom of gram is converted into the atomic mass unit, that also we have studied with the example of oxygen and hydrogen. Finally, we have arrived up to average atomic mass. Why it is necessary to take the average atomic mass, I have told you. Because many elements will occur in nature in the form of different isotopes. In the form of different isotopes. Not only one, different forms of isotopes are there. I have given you the example of chlorine. Similarly, carbon is there. Similarly, hydrogen is there. Hydrogen is present as H1, H2, H3. 3 isotopes are there. Carbon is present as carbon 12, carbon 13, carbon 14. 3 isotopes are there. Chlorine is present as chlorine 35, chlorine 37. 2 isotopes are there. So in that type of the elements, neither 35 nor 37 is taken. I have showed you the calculations. Depending on the percentage abundance, it is considered as 35.5. How that calculation is performed, that I have showed you in the last video lecture. And over here, we are studying the molecular mass. Now see what is meant by molecular mass and how it is calculated. Molecular mass is the summation of average atomic mass of all atoms present in a molecule. Molecular mass म्हणजे काय? तर मॉलिक्यूलचं मास, मॉलिक्यूलचं वस्तुमान. This is also very small. So instead of taking in the grams, this is also taken in atomic mass units, unified mass or Dalton. हे सुद्धा खूप लहान आहे, निग्लिजिबल. कारण एक मॉलिक्यूल रेणू दिसत सुद्धा नाही डोळ्याने, उघड्या डोळ्याने, एवढा लहान असतो तो. म्हणजे त्याचं मास सुद्धा अगदी निग्लिजिबल असणार आहे. ग्रॅममध्ये जर मेजर करायचं म्हटलं तर खूपच निग्लिजिबल असेल. म्हणून ते सुद्धा कशामध्ये मेजर केलं जातं? ॲटॉमिक मास युनिटमध्ये. आणि एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं इथं की मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲव्हरेज ॲटॉमिक मास विचारामध्ये घेतलं जातं. ॲव्हरेज ॲटॉमिक मास विचारामध्ये घेतलं जातं. ॲटॉमिक मास नाही विचारात घेतलं जात, ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे विचारात घेतलं जाते. काय सांगितलं इथं? समेशन ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन ए कंपाऊंड. म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत त्या सगळ्या ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेतलं जातं आणि त्यांची बेरीज केली जाते. त्याला म्हणायचं मॉलिक्युलर मास. द समेशन ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल atoms
ऑफ ऑल एलिमेंट्स कॉन्स्टिट्यूटिंग दॅट मॉलिक्यूल इज द मॉलिक्युलर मास. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत त्या प्रत्येक ॲटमचं मास घ्यायचं आहे, ॲटॉमिक मास. पण ते कोणतं घ्यायचं? ॲव्हरेज ॲटॉमिक मास घ्यायचं आणि मग त्यांची बेरीज करायची, त्याला म्हणायचं मॉलिक्युलर मास. समजा उदाहरण म्हणून सांगतो, Cl2 हा मॉलिक्यूल आहे. कशापासून तयार झालेला आहे? Cl प्लस Cl. मग बघा, मॉलिक्युलर मास ऑफ Cl2 हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं आहे? हा क्लोरीन आणि हा क्लोरीन म्हणजे 1. हा क्लोरीन एकच आहे म्हणून 1 घेतलं. मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ दिस क्लोरीन प्लस हा सुद्धा आहे 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द सेकंड क्लोरीन. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास क्लोरीनचं हे 35 घ्यायचे का 37 घ्यायचे का 35.5 घ्यायचे? बघितलं आहे आपण. ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती असतं क्लोरीनचं? 35.5 गुणिले 1 म्हणजे एकच येईल. इथं सुद्धा 1 मल्टिप्लाइड बाय 35.5 म्हणजे ते सुद्धा किती येईल? 35.5 म्हणजे याचा ॲन्सर येतं आहे 71. म्हणून मॉलिक्युलर मास ऑफ क्लोरीन इज 71. ह्याच प्रकारे वेगवेगळी कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता येतात. आणखी एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो. CO2 कार्बन डायऑक्साईड हा कशापासून तयार झालेला आहे? C एक कार्बन प्लस 2 ऑक्सिजन. मग त्याचं जर मोलार मास काढायचं असेल तर कॅल्क्युलेशन कसं येईल बघा. मॉलिक्युलर मास ऑफ CO2 कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू कार्बन 1 म्हणजे काय करायचं? 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 मल्टिप्लाइड बाय ऑक्सिजनचं म्हणजे काय घ्यायचं? ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. मग 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन आहे 12. कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे? 12 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय ऑक्सिजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे? 16. हे येईल 12 प्लस हे किती येईल? 32 म्हणजे त्याची बेरीज येते 44. दॅट इज दी ॲव्हरेज मॉलिक्युलर मास. समजते का? मॉलिक्युलर माससुद्धा काय येईल मग इथं? आता ॲव्हरेज मॉलिक्युलर मासच येईल, कारण ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण विचारामध्ये घेतलेला आहे. आणखी 1-2 एक्झाम्पल घेऊन मी समजावून सांगतो ह्या कन्सेप्ट. समजा कंपाऊंड आहे NH4Cl अमोनियम क्लोराईड. कशापासून तयार झालेला आहे? 1 नायट्रोजन प्लस 4 हायड्रोजन प्लस 1 क्लोरीन. मग याचा आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं आहे. मॉलिक्युलर मास ऑफ NH4Cl हे कसं काढणार आपण? 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस 4 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. प्रत्येकाचा मास कोणतं घेतलेला आहे? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन असतं 14 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती आहे? 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन बघितलं आपण किती आहे ते? 35.5. मग हे 14 प्लस 4 इंटू 1 दॅट इज 4 प्लस 35.5 म्हणजे बघा 18 आणि 35.5 म्हणजे किती येते ते? 18 अधिक 35.5 53.5. बेरीज करून बघा, तुम्ही कन्फर्म करा. मे बी राईट ऑर रॉंग, कदाचित माझ्याकडून चुकू शकते, ती तुम्ही करेक्ट करायची आहे. हे झालं
ॲव्हरेज मॉलिक्युलर मास ऑफ अमोनियम क्लोराईड. तसं तुम्हाला ॲव्हरेज ॲटॉमिक मास सहजासहजी कुठल्याही कंपाऊंडचं कॅल्क्युलेट करता येईल. समजा C6H5Cl हे जर म्हटलं, आता डायरेक्ट करून दाखवतो तुम्ही. 6 गुणिले ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन किती 12 अधिक 5 गुणिले ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती 1 प्लस क्लोरीन एकच आहे म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन 35.5. मग आता हे 12 × 72 हे 5 आणि ते किती आहे 35.5. 72 आणि 5 77. हे झालं 77 आणि पुन्हा 35.5 याची जर बेरीज केली 7 आणि 5 12 2 आता चला 1 7 7 आणि 10 आणि 11 म्हणजे किती झालं 112.5. अशा प्रकारे कोणत्याही कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करता येतं. त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲटमचे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस माहिती असणं गरजेचं आहे. वन मोर पॉईंट इज देअर दॅट इज अ फॉर्म्युला मास. हे सुद्धा मी इथं सांगतोय बघा. फॉर्म्युला मास म्हणजे काय, दॅट इज सेम ॲज दॅट ऑफ द मॉलिक्युलर मास. ज्याप्रमाणे आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करतोय तशाच प्रकारे फॉर्म्युला माससुद्धा असतं. फॉर्म्युला मास इज नॉट ए डिफरंट कन्सेप्ट. फॉर्म्युला मास, सी व्हाय द टर्म फॉर्म्युला मास इज यूज्ड even though it is calculated in the same format as that of molecular mass. मॉलिक्युलर मास सारखंच त्याच मेथडने फॉर्म्युला माससुद्धा कॅल्क्युलेट केलं जातं. तरीसुद्धा ते वेगळं पण काय आहे त्याच्यामध्ये बघा. सपोज लेट अस कन्सिडर दिस सॉल्ट लाईक NaCl. दिस इज ए कंपाऊंड NaCl, बट इन द NaCl नेव्हर ए मॉलिक्यूल इज प्रेझेंट. याच्यामध्ये मॉलिक्यूल कधीच नसतो. तर काय असतं, देर आर आयन्स प्रेझेंट. विच आयन्स आर प्रेझेंट Na प्लस अँड Cl मायनस. दिस इज नोन ॲज कटायन हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस इज दी anion having a negative charge. Cations and anions are present. Molecule is absent. Each cation is covered by 6 anion. प्रत्येक Na प्लस त्याच्या सगळ्या बाजूने किती Cl मायनसने कव्हर केलेला असतो 6 आणि प्रत्येक Cl मायनस त्याच्या सगळ्या बाजूने इक्वल नंबर ऑफ Na प्लसने कव्हर केलेला असतोय. म्हणजे number of Na plus and number of Cl minus ions are equal in number. They are equal in number. But NaCl molecule is absent. येथे एक लक्षामध्ये बघा. NaCl सारखे कंपाऊंड यांना आयोनिक कंपाऊंड म्हणायचं. काय म्हणायचं यांना? आयोनिक कंपाऊंड्स. कारण त्यांचे आयन्स तयार होतात म्हणून त्यांना म्हणायचं आयोनिक कंपाऊंड्स. आणि मग हे आयोनिक कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये कटायन आणि ॲनायन असतात ते सबस्टन्समध्ये मॉलिक्युलर फॉर्ममध्ये कधीच नसतात. तरीसुद्धा याचंही जर आपल्याला मास काढायचं म्हटलं तर ते मास काढताना Na आणि Cl ह्याचीच बेरीज करावी लागते. त्यांच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासचीच बेरीज करावी लागते. फक्त त्याला मॉलिक्युलर मासच्या ऐवजी काय शब्द दिलेला आहे? फॉर्म्युला मास. बिकॉज they are not present in the original molecular formula. They are present in the form of ions. Ions. So what is formula mass of NaCl? Formula mass of NaCl will be equal to, याच्यात Na किती आहे 1, Cl सुद्धा किती आहे 1, म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस 1 multiplied by average atomic mass of Cl. हे 1 multiplied by average atomic mass of sodium is 23 plus 1 multiplied by average atomic mass of chlorine is 35.5. सोडियमचं किती असतं 23, क्लोरीनचं 35.5. या व्हॅल्यूज मी तुम्हाला लिहून देणार आहे. नंतर त्या बाय हार्ट करायच्या आहेत. नंतर त्याचं पाठांतर करायचं आहे. कोणत्या ॲटमचं किती व्हॅल्यू आहे
ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे हे काही ठराविक एलिमेंटचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यांचंच पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. 23 अधिक हे किती होईल 35.5 म्हणून ते झालं 58.5. 58.5 अशा प्रकारे फॉर्म्युला मास आहे सोडियम क्लोराईडचा 58.5. काय फरक आहे कॅल्क्युलेशनमध्ये आहे का काही फरक नाही. फक्त याला फॉर्म्युला मास का म्हटलेलं आहे तर ओरिजिनल मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये ते नसतात. मॉलिक्युल्स दे आर प्रेझेंट इन दी आयोनिक फॉर्म, कटायनिक फॉर्म अँड ॲनायनिक फॉर्म. दे आर इक्वल इन नंबर, दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर इक्वल इन नंबर. इंट्रायनिक अट्रॅक्शन्स आर देअर. So their summation is done and formula mass is calculated by the same manner as that of molecular mass. But because of the cationic and anionic presence, it is considered as a formula mass. The next point is mole and mole concept. That part we will study in the next lecture. Thank you.